जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा या पडून आहेत। 8 वर्षांच्या नंतरही 8 बँकांकडे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पडून आहेत। 8ही जिल्हा बँका 101 कोटींच्या नोटा नुकसान म्हणून दाखवणार आहेत। जुन्या नोटा घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 8 वर्षांपासून नकार दिलाय। या नोटा मनी लॉन्ड्रिंग मधल्या असल्याचा संशय रिझर्व्ह बँकेला आहे आणि त्यामुळे बँकेने या नोटा घ्यायला नकार दिला। नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जून 2017 ची मुदत दिली होती। 31 जिल्हा बँकांनी जून 2017 पर्यंत 2270 कोटींच्या नोटा बदलल्या। जून 2017 नंतरच्या 101 कोटींच्या नोटा घ्यायला मात्र रिझर्व्ह बँकेने आता नकार दिला। कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटी रुपयांच्या नोटा आहेत। पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी, नाशिक जिल्हा बँकेकडे 21 कोटी रुपये पडून आहेत। तर कोणत्या डीसीसी बँकेकडे किती जुन्या नोटा आहेत आपण बघतोय। कोल्हापूरकडे 25.3 कोटी रुपये, पुणे 22.2 कोटी, नाशिक 21.3 कोटी, सांगली 14.7, अहमदनगर 11.7, नागपूरमध्ये 5 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 78 लाख रुपये आणि अमरावतीमध्ये 11 लाख रुपये। तर बँक निहाय ही आकडेवारी आपण बघत होतो आणि मध्यवर्ती बँकांकडे एकूण जर आपण विचार केला तर 101 कोटी रुपयांच्या या जुन्या नोटा पडून आहेत। त्यापैकी काही या बँका आपण बघतोय कोल्हापूर, पुणे, सांगली या सगळ्या ठिकाणच्या ज्या डीसीसी बँका आहेत तिकडे या जुन्या नोटा अजूनही पडून आहेत। यामध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे। जून 2017 पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती या सगळ्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी, मात्र त्या कालावधीमध्ये या नोटा बदलण्यात आलेल्या नाही आहेत। त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेने या नोटा बदलून द्यायला सध्या तरी नकार दिलेला आहे। त्यामुळे आता यावरती नेमका काय तोडगा निघणार आहे हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या नोटा अद्यापही डीसीसी बँकेकडे पडून आहेत ते पैसे मनी लॉन्ड्रिंग मध्ये असू शकतात असा संशय सुद्धा रिझर्व्ह बँकेला आहे। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतील। अभिषेक, आपण बघतोय ही राज्यामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधली ही आकडेवारी आपण पाहिली आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या डीसीसी बँकांमध्ये किती कोटी रुपये किंवा किती लाख रुपये पडून आहेत या नोटांचे ते आपण पाहिले आहेत। काय नेमका उपाय असू शकतो किंवा काय नेमकी पुढची प्रक्रिया असू शकते? एकूण यामध्ये जर का पाहायचं तर या प्रकरणी काही ज्या बँका आहेत त्या आपल्याला न्यायालयामध्ये देखील गेल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच आरबीआय कडनं नोटबंदी संदर्भात अतिशय कडक अशी भूमिका घेतलेली होती। 100 जे 500 आणि 1000च्या नोटा होता त्या संदर्भात नोटबंदी झाली आणि या नोटबंदी नंतर एकूणच त्याच काळामध्ये बँकांना ही पैसे आरबीआय कडे जमा करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। मात्र एकूणच त्या काळच्या तत्कालीन संचालक मंडळ किंवा मग जे अध्यक्ष होते त्यांच्याकडनं कुठंतरी या संदर्भात कुठंतरी हलगर्जीपणा म्हणावं लागेल की या प्रकरणी हलगर्जीपणा झालेला आहे आणि त्यामुळेच ज्या काही नोटा होत्या त्या अजूनही अद्याप आपल्याला या बँकांकडे पाहायला मिळत आहेत। आरबीआय कडनं कडक धोरण या संदर्भात अवलंबण्यात आलेलं। एकूणच 31 ज्या बँका आहेत त्यांच्या साधारणपणे 2270 कोटी रुपयांच्या ज्या नोटबंदीच्या नोटा होत्या त्या बदलवण्यात आलेल्या होत्या आणि एकूणच यामध्ये पुणे सहकारी जी बँक आहे आपली त्यामध्ये 811 कोटी रुपयांचे ठेवी होत्या। ज्या एकूण नोटा होत्या त्या बदलवण्यात आल्या। त्यानंतर सातारा होत्या त्या साधारणपणे 400 कोटींच्या नोटा होत्या त्या बदलवण्यात आलेल्या होत्या। मात्र एकूणच या संदर्भात कडक जे निर्णय आहेत ते घेण्यात आले। त्यानंतर अजून काही नोटा आपल्याला या बँकांकडे आल्याचं पाहायला मिळालेलं होतं, मात्र त्यानंतर आरबीआय कडनं स्पष्ट या संदर्भात नकार देण्यात आला आणि आता हे सगळं प्रकरण जे आहे आपल्याला न्यायालयात पाहायला मिळत आहे। अगदी अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी।
तर हसन मुश्रीफ यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. आम्ही कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सर्व नोटा बदलण्यासाठी दिल्या, मात्र त्यातील 25 कोटीच्या नोटा अद्यापही बदलून दिल्या नाहीत. या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली आहे. नियमाप्रमाणे आरबीआयला या नोटा बदलून द्याव्या लागतील, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. केंद्र शासनाने ज्यावेळा नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला त्यावेळा त्याने अमुक तारखेपर्यंत नोटा बदलण्यासाठी त्यांनी काही निर्णय घेतलेले होते. त्याप्रमाणे आमच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सगळ्या नोटा भरल्यानंतरसुद्धा 25 कोटी रुपयाच्या नोटा या शेवटच्या क्षणापर्यंत स्वीकारल्या गेल्या नाहीत. त्यावेळी आम्ही आरबीआयकडे तक्रार केली होती, आम्ही अर्थमंत्र्यांच्याकडे तक्रार केलेली होती. अशा एकूण राज्यातल्या बऱ्याच बँका आहेत, परंतु 25 कोटी रुपये या नोटा आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत. त्यामुळं आम्हाला नफ्यातून तरतूद करावी लागली आणि आता हा सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही यासाठी दाद मागितलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.